नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. ठाण्याच्या नगरसेविका सहर शेख यांनी केलेल्या हिरव्या रंगाबद्दलच्या विधानावर माजी खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फक्त मुंब्रामध्येच नाही तर येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात हिरवा रंगमय करू असं वक्तव्य इम्तियाज जलील यांनी केलंय. कोल्हापुरात ठाकरे गटाकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. कोल्हापुरातल्या मिरजकर तिकटी सारख्या भर चौकात बॅनर उभारून ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष रवी किरण इंगवले यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. भल्लाल देव बिज्जल देव महापालिकेच्या भविष्यातील लुटमारीवर चर्चा करताना चहा चर्चा, करेक्ट नियोजन, भाई समर्थक टीम, 50 EVM जिंदाबाद असा मजकूर असलेले बॅनर मिरजकर तिकटी परिसरात लावले होते. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा नांदेडमध्ये धर्मगुरूंकडून सन्मान करण्यात आलाय. नांदेड येथे गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350व्या शहीदी समागम वर्षानिमित्त हिंद दी चादर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. आज या कार्यक्रमाला पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे उपस्थित होते. यावेळी शीख समाजाच्या धर्मगुरूंकडून मान यांचा सन्मान करण्यात आला. माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज श्री क्षेत्र भगवानगड येथे संत भगवान बाबा तसंच संत भीमसिंह महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतलंय. त्याचबरोबर गडाचे महंत ह.भ.प. न्यायाचार्य डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री यांचं दर्शन घेतलंय. यावेळी महंत नामदेव शास्त्री आणि धनंजय मुंडे यांनी एकत्र गडावर सुरू असलेल्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या भव्य मंदिर उभारणी तसंच विद्यार्थी भवन आणि अन्य विकास कामांची पाहणी केली आहे. अमरावती जिल्ह्यातील बहिरम येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष व माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्वात मोठ्या यात्रेनिमित्त भव्य पारंपरिक शंकरपाट्याचे आयोजन करण्यात आले. सलग 3 दिवस चाललेल्या या शंकरपाट्याचा आज शेवटचा दिवस असून यावेळी बच्चू कडू यांनी स्वतः बैलजोडी हाकलत या पारंपरिक खेळाचा आनंद घेतलाय. ग्रामीण सांस्कृतिक, शेतकरी परंपरा आणि लोककलेचा जागर करणारा हा शंकरपाटा नागरिकांसाठी विशेष आकर्षण ठरलाय. शिवसेना सचिव राम रेपाळे यांनी भास्कर जाधव यांच्यावर टीका केली आहे. भास्कर जाधव यांची भूमिका नेहमीच दुटप्पी राहिली असून त्यांचा एक पाय एका ठिकाणी तर दुसरा पाय दुसऱ्या ठिकाणी असतो. त्यामुळे त्यांच्या विचारांना किंवा भूमिकेला महत्त्व देण्याची गरज नाही असं रेपाळे यांनी म्हटलंय. बाळासाहेब ठाकरे असताना भास्कर जाधव राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आणि बाळासाहेबांच्या निधनानंतर पुन्हा शिवसेनेत परतले. अशा लोकांकडे लक्ष न देणंच योग्य असल्याचं त्यांनी सांगितलंय. भंडारा जिल्ह्यात जलसंधारणाचा मोठा आराखडा तयार करण्यात आलाय. यात 150 तलाव आणि 63 नाल्यांचा खोलीकरणाचं काम हाती घेण्यात आलंय. 1 फेब्रुवारीपासून या मोहिमेचा बिगुल वाजणार असून यावर्षी तब्बल 30 ते 50 लाख क्युबिक मीटर गाळ काढण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याच्या उद्देशानं प्रशासनाने यंदा फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच कामाला गती द्यायचं ठरलंय. त्यामुळे भविष्यात जिल्ह्याची पाणी टंचाई दूर होऊन शेतीला मोठा आधार मिळणार आहे. संगमनेर तालुक्यातील बिरेवाडी येथील शेतकऱ्यांच्या संयमाचा अखेर बांध फुटलाय. 33 वर्षांपासून एकत्रीकरण जमिनीच्या दुरुस्तीचा निर्णय प्रलंबित ठेवल्यानं संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी भूमी अभिलेख कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय. मात्र 33 वर्ष उलटूनही हे प्रकरण फक्त फाईलमध्येच धूळ खात पडलं असून शेतकऱ्यांनी संगमनेर, नगर, पुणे, नाशिक इथल्या कार्यालयांचे हजारो फेरे मारले. मात्र अधिकाऱ्यांकडून केवळ होईल, मार्गी लागेल अशी उडवाउडवीची उत्तरं मिळत राहिली आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरात मध्यरात्री धाडसी चोरीची घटना घडली आहे. बाबा पेट्रोल पंप ते रेल्वे स्थानक रोडवरील मुख्य रस्त्यावर असलेल्या संकटमोचन हनुमान मंदिरात अज्ञात चोरट्यांनी चोरी केली आहे. घटनेची माहिती मिळताच छावणी पोलीस ठाण्याचे पथक तसेच तज्ज्ञांसह घटनास्थळी दाखल झाले असून पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे. या चोरीत अंदाजे 2.5 ते 3 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात असणाऱ्या खोतवाडीच्या खिंडीत रानडुकरांचा कळप निदर्शनास आलाय. रात्रीच्या दरम्यान रानडुकरांच्या निदर्शनास आल्यानं खोतवाडी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. विदर्भाची प्रतिपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाशिम जिल्ह्यातील नाथनगरी ढवा येथे यात्रा महोत्सव उत्साहात सुरू आहे. 18 जानेवारीपासून सुरू झालेल्या यात्रेचा उद्या रथसप्तमी निमित्ताने मुख्य सोहळा असून नाथ संस्थानाकडून 201 क्विंटल महाप्रसादाचं वितरण होणार आहे. पुरी, भाजी आणि बुंदीचा समावेश असलेल्या महाप्रसादाची गेल्या 3 दिवसांपासून तयारी सुरू असून उद्या लाखो भाविकांना शिस्तबद्ध पद्धतीने महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.